आता बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये आदिवासी समाजाचे लोक आणि वनविभागामध्ये राडा झाला। आदिवासींची बेकायदेशीर बांधकामं पाडण्यासाठी वनविभागाचं पथक बोरिवली नॅशनल पार्कमध्ये गेलं होतं। मात्र यावेळी जोरदार वादावादी झाली। बघूयात। हा राडा बोरिवली नॅशनल पार्कमध्ये राहणारे आदिवासी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमधला आहे। बोरिवली नॅशनल पार्कमध्ये काही आदिवासींनी बेकायदेशीर बांधकामं केल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे। उच्च न्यायालयानं ही बांधकामं पाडण्याचे आदेश दिल्याचं सरकारनं म्हटलंय। ही बांधकामं पाडण्यासाठी वनविभागाची टीम बोरिवली नॅशनल पार्कमध्ये गेली होती, पण त्याला आदिवासींनी विरोध केला। यावेळी आदिवासींची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत जोरदार झटापट झाली। या राड्यावेळी वनविभागाच्या गाड्यांवर दगडफेक झाल्याची देखील माहिती आहे। सव्वीस जानेवारीला हा राडा झाल्यानंतर पोलिसांनी 27 तारखेला बोरिवली नॅशनल पार्कमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला। मोठ्या पोलीस बंदोबस्तात काही अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली। या कारवाईवेळी काही आदिवासींची प्रकृतीही बिघडली। त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। नेशनल पार्क ये सेंसिटिव है। माननीय उच्च न्यायालय ने उनको वहां से निकालने के लिए आदेशित किया है, लेकिन फिर भी लोगों को पर्याय न दिए हुए कुछ उनको निकालना उचित नहीं है। बोरिवली नॅशनल पार्क मधल्या जी काही कारवाई आहे ती माननीय उच्च न्यायालयामुळे होते आहे, पण तिथल्या नागरिकांनाही दिलासा देणं हे गरजेचं आहे। त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की त्या नागरिकांनाही दिलासा देऊन सामोपचाराने हा विषय कसा समाप्त करता येईल तो प्रयत्न आमचा असतो।